नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 1 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। स्वतःचे अस्तित्व सिद्ध केल्याशिवाय तुमच्या उपस्थितीची दखल घेतली जात नाही। आजचा सुचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। हे हृदयद्रावक प्रकरण सायंकाळी 6 वाजता घडले। फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या आशा राहुल तायडे या आपल्या कुटुंबासोबत अमरावतीच्या वडाडी परिसरात राहत होत्या। त्यांचे पती राहुल तायडे, जे राज्य राखीव बलगट क्रमांक 9 मध्ये आहेत, ते आपल्या मुलीला ट्युशन क्लासमध्ये सोडण्यासाठी बाहेर गेले होते। याच संधीचा फायदा घेत 2 अज्ञात नकाबपोश आरोपींनी घरात प्रवेश केला। घरात आशा तायडे आणि त्यांचा 10 वर्षांचा मुलगा शौर्य उपस्थित होते। आरोपींनी आशा यांचा गळा दाबून निर्घुण खून केला। हा प्रकार घडत असताना शौर्याने प्रसंगावधान राखत शेजारच्या भाडेकरू मुलींना आवाज दिला। त्यांचा आवाज ऐकून आरोपी भिंत ओलांडून घटनास्थळावरून फरार झाले। पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सिटी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे। हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। घटनेची गंभीरता लक्षात घेत तातडीने श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली। मृत पोलीस कर्मचाऱ्याला शौर्य आणि रिवा अशी 2 मुले आहेत। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। अमरावती येथील गुरुकृपा कॉलनी वडाडी नाका या परिसरामध्ये सिटी पोलीसमध्ये कार्यरत असणाऱ्या कॉन्स्टेबल आशा राहुल तायडे हिचा 2 अज्ञात आरोपींनी गळा दाबून हत्या केलेली आहे। ही घटनेची माहिती तात्काळ फैजरपुरा पोलीस स्टेशनला मिळताच येथे ठाणेदार रोशन शिरसाट घटनास्थळी दाखल झाले असून या ठिकाणी दुय्यम ठाणेदार गावंडे तपास करीत आहेत। या ठिकाणी स्वतः CP अरविंद चावरिया यांनी भेट दिली आणि स्वतः DCP गणेश शिंदे येथे यांनी सुद्धा भेट दिली। फॉरेन्सिक टीम दाखल झालेली आहे आणि श्वान पथक सुद्धा दाखल झालेलं आहे। हे इसम कोण होते? 2 अज्ञात इसम ज्यांनी गळा दाबून आशा तायडेची हत्या केली। तिचे पती हे कर्तव्यावर राज्य राखीव गट क्रमांक 9 मध्ये चंद्रपूर येथे कार्यरत आहे। या घटनेची प्रत्यक्षदर्शी माहिती हे वर राहणाऱ्या भाडेकरीला आहे, जाणून घेऊया। मी वरत होती, ताईच्या मुलाने मला आवाज दिला, ताई म्हणे मोबाईल दे, म्हणे मोबाईल दिला मी त्याला। मग मी जेव्हा खाली आली, खाली इथून तर त्याने मला आवाज दिला, मला गेटचा आवाज आला होता। मी इकडे पाहायला गेली, गेटचा आवाज आला आणि गेटचा आवाज आला तशीच मी वरत गेली। तो म्हणे ताई इकडून कोणतरी पडत आहे म्हणे। मी तिकडे गेली तर 2 व्यक्ती मला पडताना दिसते तिकडे। अंदर गेली तर काय चित्र होतं? अंदर गेली तर दार अर्ध्यावर ते दोन्ही पण उघडे होते आणि मग अंदरच्या रूममध्ये गेले तर ते ताई खाली अशा पडलेल्या होत्या। पाणी वगैरे टाकलं चेहऱ्यावर? हो, आजूबाजूच्या लोकांना जमा केलं? हो, काकूला बोलावलं, ताईला बोलले, पाणी गिनी टाकलं तोंडावर। गळ्यावर काही निशाण होते? गळ्यावर केस ताईचे मोकळे होते तेव्हा, आणि मी घाबरली होती त्यामुळे एवढं लक्षात तर नाही। मी ताईला, त्या बेशुद्ध होत्या ना, त्यांना। तुम्हाला कोणी आवाज दिला? मला ताईच्या मुलाने। किती वर्षाचं? 12 काय तुम्हाला काय माहिती? नाही, मी सर त्या टाईमला नव्हतो, पण जसं मला कॉल आला होता त्याच्यानंतर मी लगेच आलो, तर तेव्हाच आम्हाला पण हीच माहिती मिळाली की ताई खाली बेशुद्ध अवस्थेत अशी पडलेली होती। यांनी पाणी वगैरे टाकून त्यांना थोडं वेकअप करायचा ट्राय केला। तेवढ्या वेळात मग दादा आले आणि दादा त्यांना घेऊन मग हॉस्पिटलला गेले।
तहसीलदारांच्या अंगावर ट्रक, वाळू माफियांची उघड उघड दहशत, सरळ सरळ प्रशासनाच्या जीवावर उठलेलं हे चित्र आहे अमरावती जिल्ह्यातील. वाळू माफियांची हिंमत एवढी वाढली आहे की आता सरकारी अधिकाऱ्यांच्या जीवावर उठण्याचाही त्यांनी धाडस केला आहे. काय आहे हे थरारक प्रकरण, कोणत्या अधिकाऱ्यांना टार्गेट केलं गेलंय आणि काय कारवाई झाली आहे पोलिसांकडून, पाहूया सिटी न्यूजचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. ही घटना आहे अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील हातुर्णा गावातील. पेढी नदी पात्रात अवैध वाळू उपसा सुरू होता. त्याबाबत तहसीलदार व मंडळ अधिकारी तक्रारीनंतर पाहणीसाठी गेले होते. अधिकाऱ्यांची गाडी नदी पात्रात पोहोचताच एक ट्रक अचानक भरधाव वेगाने त्यांच्याच दिशेने धावू लागला. तो ट्रक थेट तहसीलदारांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला गेला. या घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घाबरलेले मजूर व माफिया चालक घटनास्थळावरून रफूचक्कर झाले. मंडळ अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी एका आरोपीला ओळखून ट्रॅक्टरसह एक मिनी ट्रक जप्त केला आहे. या घटनेनंतर संपूर्ण अमरावती जिल्ह्यात वाळू माफियांच्या धंद्याचा पर्दाफाश झालाय. दररोज लाखोंचा महसूल शासनाला बुडतोय, पण प्रशासन काय निर्णय घेणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अवैध वाळू उपसा, दिवसा ढवळ्या चालणारा गोरखधंदा आणि आता अधिकारी मारण्याचा प्रयत्न. आता तरी प्रशासन जागं होईल का? सिटी न्यूज या घटनेवर बारकाईने नजर ठेवून आहे. पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर 10% विशेष सूट. स्क्रीनवर दिलेला QR स्कॅन केल्यास ऑनलाईन पेमेंटवर मिळवा 3% अतिरिक्त सूट. अशी बातमी जी सर्वसामान्य ग्राहकांना आणि बांधकाम करणाऱ्यांना धक्का दिली. शहरात 100 रुपयांचे निकृष्ट दर्जाचे सिमेंट 300 रुपयांना विकून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. गुन्हे शाखेने केलेल्या या धडाकेबाज कारवाईत जवळपास 1200 बॅग निकृष्ट सिमेंट जप्त करण्यात आले आहेत. जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणावर एक नजर. शहरापासून जवळच असलेल्या मासोद, काटआमला आणि नवसारी येथील 3 गोदामांवर गुन्हे शाखेने एकाच वेळी धाड टाकून या फसवणुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या गोरखधंद्यात कालबाह्य झालेले आणि खराब झालेले सिमेंट नामांकित कंपन्यांच्या रिकाम्या बॅगांमध्ये भरले जात होते. हे सिमेंट 100 रुपये प्रति बॅग पेक्षाही कमी दराने विकत घेतले जात होते. त्यानंतर दगड झालेले सिमेंट बारीक करून आणि गाळून पुन्हा पॅक केले जात होते. पुढे हेच निकृष्ट सिमेंट होलसेलमध्ये 250 रुपये ते किरकोळ बाजारात 300 ते 350 रुपये प्रति बॅग दराने विकले जात होते. या रॅकेटमुळे ग्राहकांची आर्थिक फसवणूक तर होतच होती, पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे या सिमेंटने केलेल्या बांधकामाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मासोद येथील गोदामातून 700 बॅग निकृष्ट सिमेंट जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी शाहरुख हसनेवाले आणि अफजल कालीवाले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा बसण्यास नक्कीच मदत होईल. बेचा जिसके माध्यम से बेचे जाते हैं और शेख अफजल है, वो भी रहने वाला फैजलपुरा का है. और फिर उसने जो गोडाउन बताया कि भंडारा में है और नौसारा में है. तो अभी यहाँ पे भंडारा में आए हैं. ये यूसुफ करके जो है गौलीपुरा में रहने वाला भंडारा का, उसका ये गोडाउन है. वो भी इसी प्रकार का काम कर रहा था. हमारे यहाँ पे हमारे भंडारा पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक गीते साहब भी आई है और ज्वाइंट हमने यहाँ पे कर. कितने आरोपियों की संख्या हो सकती है? अभी फिलहाल में तो कम से कम 3 आरोपी तक कन्फर्म हो रहे हैं. एक शेख शाहरुख, एक अफजल और एक कयूम, यहाँ पे सौदागर यूसुफ करके है, वो है. बाकी दूसरा मालूम सर, ही तक्रार एसीसी कंपनी केली होती की आपल्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती? नाही, आम्हाला एक गुप्त बातमीदारातर्फे माहिती मिळाली और आगे की कार्रवाई फिर सुबह से शाम तक सर आपने जो रेड करे 3 जगह पर, अंदाजन ऐसे कितने रुपए का माल या बोरियों की संख्या कितनी रही? कम से कम 1200 बोरियाँ है. कम से कम ये
इसमें आरोपियों की संख्या बढ़ सकती है सर? आरोपी के जो मुख्य इनको जो इन्वॉल्व है, जो इस कंपनी को ये स्क्रैप में दिया गया था मटेरियल, उन्होंने रीयूज़ करने के लिए मार्केट में बेचा, तो वो भी अभी आरोपी की संख्या बढ़ने वाली। अच्छा, ये जो माल जो आपने पकड़े हैं ये रीयूज़ करने के नाम पर जो है कंपनी ने स्क्रैप में माल दिया था? स्क्रैप करने के लिए दिया था, पर उन्होंने उसको रीयूज़ के लिए लोगों को, स्थानीय लोगों को बेचा, पर उन्होंने फिर वो बारीक करके क्रश करके फिर से नए बैगों में भर के मार्केट में बेच रहे हैं। मार्केटिंग अमरावती में की गई कि बाहर आ रहे लोग? अभी जो जानकारी मिली तो अभी अमरावती शहर के जो लोग हैं, छोटे छोटे जो लोग हैं घर बांधने वाले वगैरह, उनको बेचा गया, दुकानदारों को छोड़ दिया। सर अशा गुन्ह्यात कोणत्या प्रकारचा गुन्हा आपण कायदा म्हणजे कलम लावतो? IPC वर BNS की तरफ से कारवाई होंगी। 100 रुपयांचे सिमेंट 300ला विकणाऱ्या रॅकेटच्या पर्दाफाशची बातमी आपण बघितली आहे। या प्रकरणात पोलिसांची कारवाई स्तुत्य आहे, परंतु तुम्ही बांधकाम करत असाल किंवा सिमेंट खरेदी करत असाल तर नक्कीच सावध राहा। कोणत्याही नामांकित कंपनीचे सिमेंट खरेदी करताना त्याची गुणवत्ता आणि बॅगची तपासणी करणे गरजेचे आहे, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते आणि तुमच्या घराच्या किंवा इमारतीच्या गुणवत्तेला धोकाही निर्माण होऊ शकतो। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। तपोवनपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉटसह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। एका 14 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू आणि त्यापाठोपाठ सुरू झालेला राजकीय वाद। अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथील वसंतराव नाईक आदिवासी आश्रमशाळेत पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून एका निष्पाप मुलीचा जीव गेला, परंतु या घटनेमुळे पीडित कुटुंबियांच्या दुःखांवर राजकारण सुरू झालं आहे। माजी आमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी न नेता 50 लाख रुपयांच्या मदतीसाठी रस्त्यावर आंदोलन सुरू केलंय। पोलिसांनी समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु परिस्थिती अधिक चिघळली। आता या प्रकरणाला राजकीय वळण लागलं असून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यात आरोप प्रत्यारोपांची लढाई सुरू झाली आहे। आपण या घटनेचा सखोल आढावा घेणार आहोत। घटना आहे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्याची वसंतराव नाईक आदिवासी आश्रमशाळा नागापूर, जिथे 14 वर्षाची एक चिमुकली शिकत होती। नियतीच्या मनात काय होतं कुणास ठाऊक, पण पाण्याच्या टाकीची भिंत कोसळली आणि त्या निष्पाप मुलीचा जीव गेला। इतर 3 मुली जखमी झाल्या। या घटनेने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली। मुलीचं पोस्टमार्टम झाल्यावर मृतदेह पालकांना सोपवण्यात आला, पण त्यानंतर सुरू झाला एक वेगळाच संघर्ष। माजी आमदार राजकुमार पटेल आणि त्यांचे पुत्र रोहित पटेल यांनी मृतदेहासह आंदोलन सुरू केलं। 50 लाख रुपयांची मदत मिळाल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली। पोलिसांच्या विनंतीला न जुमानता शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांनी रास्ता रोको केला। रस्त्यावर मृतदेह ठेवून आंदोलन केल्याने मृतदेहाची विटंबना झाली। पोलिसांनी वारंवार समजावूनही परिस्थिती नियंत्रणात येत नव्हती। अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केला आणि अंत्यसंस्कार पार पडले। पण यानंतर राजकारणाची खरी सुरुवात झाली। काँग्रेसच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी चिखलदरा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं। भाजपच्या दबावाखाली ही कारवाई झाल्याचा आरोप त्यांनी केला। सध्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिसांवर दबाव टाकून राजकुमार पटेल आणि त्यांच्या मुलाला अटक करून घेतल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केलाय। ही शाळा स्थानिक आमदाराची असल्यामुळे राजकारण सुरू असल्याचा दावाही त्यांनी केलाय। या घटनेने एकीकडे एका निष्पाप जीवाचा बळी गेला, तर दुसरीकडे राजकीय लढाई सुरू झाली आहे। ते भाजपचे आहेत। त्या लेकराचा जीव गेला त्या आमदाराच्या, भाजपच्या आमदाराच्या शाळेमध्ये। ते आमदार त्याचे सचिव आहेत। आमदार असताना तुम्ही सचिव राहू शकता का, काय करू शकता का, हा वेगळा विषय, पण ते लेकरू मेलं। आज 2 लोक तिथे सिरियस आहे आणि अंतिम संस्कार त्यांना धारणीला करायचा होता। त्यांच्या आईवडिलांना हँडओव्हर करून दिलेली होती ती बॉडी, तरी पण ह्या लोकांनी दादागिरी केली। आता ते असं म्हणतायत, आता त्यांचं इंटेन्शन मला असं दिसलंय की त्यांना आमदारांना आणि आमदाराच्या पोराला जेला, म्हणजे माजी आमदाराला आणि माझे आमदाराच्या पोराला डिटेन करायचं आहे आणि त्यांना कारागृहात पाठवायचं आहे। व कशासाठी? स्थानिक आमदार भाजपचा आहे, त्याच्या
शाळेमध्ये ते लेकरू मेलेलं आहे, यांनी आंदोलन केलं म्हणजे आंदोलनही करायचं नाही का, अन्याय होऊ द्यायचा का, कसलं काय, हे सगळा गोंधळ सुरू आहे, सगळी दादागिरी आहे आणि सगळं राजकारण सुरू आहे. होम मिनिस्ट्री ताब्यात घेऊन भाजपची अरेरावी हमखास दिसते आहे. एका 14 वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू आणि त्या पाठोपाठ सुरू झालेलं राजकारण या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. पीडित कुटुंबाला न्याय आणि मदत मिळायला हवी आहे यात शंका नाही, परंतु मृतदेहाची विटंबना करून आंदोलन करणे कितपत योग्य आहे? राजकीय फायद्यासाठी अशा संवेदनशील घटनेचा वापर करणे योग्य आहे का? या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत आणि पीडितांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. धारणी शहरातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचा वावर वाढला आहे, ज्यामुळे रस्ते अपघातांमध्ये मोठी वाढ झाली आहे. स्थानिक रहिवाशांना वाहन चालवणे आणि पायी चालणेही कठीण झाले आहेत. या समस्येवर तोडगा काढण्याकरिता धारणी नगर पंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने लोकांमध्ये तीव्र संताप आहे. धारणी शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. ही जनावरे अचानक रस्त्यावर येतात, ज्यामुळे वाहन चालकांना अडथळ्यांचा सामना करावा लागतो. यामुळे लहान मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. स्थानिक रहिवाशांनी अनेकदा नगरपंचायतीकडे याबद्दल तक्रारी केल्या आहेत. तसेच वृत्तपत्रे आणि टीव्ही चॅनलच्या माध्यमातूनही अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. कुंभकर्णी झोपेत असलेल्या नगरपंचायतीला आता भूकंपच जागा करू शकतो, अशी चर्चा शहरात सुरू आहे. त्या बेजबाबदारपणामुळे भविष्यात एखादी मोठी जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न नागरिक विचारित आहेत. ही जबाबदारी जनावरांच्या मालकाची की नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांची, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. धारणी शहरातील ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात या समस्येमुळे आणखी मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अकोल्यामध्ये वाहन चोरांविरुद्ध पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. शहर कोतवाली पोलिसांनी एका सराईत दुचाकी चोराला अटक केली असून त्याच्याकडून 4 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. अकोल्यामध्ये दुचाकी चोरीच्या घटनांनी पोलिसांसाठी डोकेदुखी वाढविली होती. याच पार्श्वभूमीवर 18 मार्च 2025 रोजी मतीन अहमद खान यांनी आपली ऍक्टिवा चोरी झाल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान शहर कोतवाली पोलिसांच्या गुप्तचर शाखेला गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी फिरदौस कॉलनी येथील 26 वर्षीय इस्तियाक खान इलियास खान याला अटक केली. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने केवळ फिर्यादीची चोरी झालेली ऍक्टिवाच नव्हे तर रामदासपेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या इतर 3 चोरीच्या प्रकरणांचीही कबुली दिली. आरोपीच्या माहितीनुसार पोलिसांनी आणखी 3 दुचाकी जप्त केल्या. अशा प्रकारे आरोपीकडून एकूण 4 दुचाकी जप्त करण्यात आल्या, ज्याची किंमत एकूण 1,25,000 रुपये आहे. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली. अकोला पोलिसांनी कशा प्रकारे तत्परता दाखवून दुचाकी चोराला अटक केली आहे. या यशामुळे पोलिसांनी केवळ चोरीच्या घटनांवरच नाही तर नियंत्रण मिळवले, तर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थाही अधिक मजबूत केली आहे. माहूर तीर्थक्षेत्रात दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात, परंतु मातृतीर्थ कुंडाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाल्याने भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिक्रमा यात्रा जवळ येत असल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी जोर धरत आहे. पाहूया या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट. नांदेड जिल्ह्यातील माहूर हे 3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. श्री रेणुका देवी मातेच्या दर्शनासाठी दररोज हजारो आणि परिक्रमेसारख्या मोठ्या यात्रांमध्ये लाखो भाविक इथे येतात. मात्र याच माहूरमधील ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या मातृतीर्थ कुंडाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत, ज्यामुळे भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मातृतीर्थाची ऋणतीर्थ म्हणूनही ओळख आहे. या ठिकाणी स्नान केल्याने ऋणमुक्त होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. तसेच नवविवाहित जोडपी इथे एकत्र स्नान करून सुख समृद्धीची कामना करतात. याच कारणामुळे दररोज हजारो भाविक या ठिकाणी येतात, परंतु रस्त्याच्या दुर्दशेमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. परिक्रमा आणि नारळी पौर्णिमा यात्रा तोंडावर असतानाच ही समस्या अधिक गंभीर झाली आहे. लाखो भाविक याच रस्त्याने जात असल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे, अशी मागणी
नागरिकांच्या वतीने करण्यात आली। संबंधित प्रशासनाने या गंभीर बाबींकडे लक्ष देऊन परिक्रमा यात्रेपूर्वी या रस्त्यांची तात्पुरती का होईना पण डागडुजी करावी अशी मागणी भाविकांकडून होत आहे। माहूरसारख्या पवित्र तीर्थस्थळी भाविकांना रस्त्यामुळे होणारा त्रास किती मोठा आहे, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे। यात्रा काळात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। माहूरच्या विकासासाठी आणि भाविकांच्या सोयीसाठी ही मागणी लवकरात लवकर पूर्ण होणे अपेक्षित आहे। नांदेडमध्ये लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरात उत्साहाचं वातावरण आहे। नांदेड शहरही यामध्ये मागे नाही। रात्री 12 वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याकरिता मोठा जनसमुदाय जमला होता। नांदेड शहरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली। मध्यरात्री 12 वाजता शेकडो अनुयायांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी हलगीच्या कडकडाटात आणि जोरदार फटाक्यांच्या आतषबाजीत कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्वतः अभिवादनासाठी उपस्थित राहून सुरक्षेचा आढावा घेतला। शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। शहरात दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। नांदेडमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा उत्साह आजही कायम आहे। दिवसभर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यात सहभागी झाले होते आहे। जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता। यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल। आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल। यामध्ये औरंगाबाद NXT सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, नागपूर GTPL सेटअप बॉक्स नंबर 469 आणि एशियन सेटअप बॉक्स नंबर 51, तर अकोला RRC सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल। लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सरताचे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्रावरच थांबूया। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज।